प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला सुंदर दीपगृह दिसत आहे का? समुद्रकिनारी असलेले हे दीपगृह आहे. आम्ही येत असताना आम्ही पहाटेच तिथे पोहोचलो. अंधारात ते दीपगृह कसे प्रकाश टाकत होते ते आम्ही पाहिले. दीपगृहातून एक प्रकाश येतो, कारण समुद्रात जहाज जात असताना अचानक त्यांना दिशा कळली नाही, तर हे दीपगृह दिसल्यावर त्यांना कळते की हा किनारा आहे. ही मार्गदर्शन करण्यासाठी आहे. याचप्रमाणे या जगरूपी समुद्रात दुःख, वेदना, चिंता, अश्रू, यातना, मनःस्ताप काय करावं हे कळता गोंधळून गेल्यावर हे बायबल वचन आपल्यासाठी दीपगृहासारखं असते. ते प्रकाश दाखवतं, तू घाबरू नकोस, हीच वाट आहे. दिशा कळत नाही आणि आपण गोंधळून जातो तेव्हा आपल्याला मार्ग दाखवणारा दीपगृहासारखा बायबल वचन असते. म्हणूनच प्रभू हे वचन घेऊन आपल्याशी बोलतात. म्हणूनच दररोज हे वचन वाचून त्यावर मनन करून प्रार्थना केली पाहिजे. आज प्रभूंनी माझ्यासाठी कोणतं वचन ठेवलं आहे असं तुम्हाला वाटतं का? यशया अध्याय 40 वचन 29. तो परमेश्वर भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. म्हणजेच थकलेल्या लोकांना बळ देणारा देव. तुम्ही कलात का? तुम्ही मनाने खचला आहात. बाहेरून थकवा दिसत नाही, पर आतून तुम्ही खचून गेलात. काय करावं, काय करायचं हे असंका होत नाही. लोक असंका वागतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही मनाने खचला आहात का? थकवा ही प्रत्येक माणसाला येणारी एक समस्या आहे. अब्राहमही कला होता असं बायबलमध्ये लिहिलं आहे. मोशे सुद्धा इतका मोठा देवाचा माणूस, तोही खचला होता. एलिया सुद्धा इतका मोठा संदेष्टा, तोही खचला होता. सगळ्यांनीच त्या मार्गाने जावं लागलं आहे. मी सुद्धा अनेक वेळा खचून गेलो आहे. माझ्या आयुष्यात सेवेच्या मार्गावर पुरे झालं प्रभू, आता सेवा करणं पुरे इतकं झालं असं मी म्हणावं इतपत मी खचून गेलो होतो. असे क्षण माझ्या आयुष्यात आले आहे. पण आजपर्यंत टिकून राहण्याचं कारण काय माहिती? खचलेल्या माणसाला तो देव बळ देणारा आहे. मी जेव्हा खचून जातो तेव्हा तो माझ्या जवळ येऊन म्हणतो, माझ्या मुला घाबरू नकोस, खचू नकोस. काय फरक? कोणी लिहून काय होतं? तुझ्या विरुद्ध कोणी असलं तर काय? मी तुझ्यासोबत तुला समजून घेणारा देव आहे. मी तुला ओळखणारा देव आहे. माणसं काहीही बोलू दे, काहीही करू दे, मी तरी तुझ्यासोबत आहे. अशा प्रकारे मला धैर्य दिल्यामुळेच आजपर्यंत मी सेवक म्हणून आहे. तो मला कधीच खचू देणार नाही. तुम्ही खचल्यामुळेच तो तुमच्याशी बोलतो आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, तू खचून गेलास का? मी तुला सामर्थ्य देईन. मी तुला धैर्य देतो. मी तुझ्यासोबत आहे. हात धर, माझा हात धरून चाल, माझ्यासोबत चाल. मी तुला बोलावून घेईन. काहीही तुझ्यावर विजय मिळवू शकणार नाही. काहीही तुला नष्ट करू शकणार नाही. मी तुझ्यासोबत आहे असं सांगून तुला सामर्थ्य देतो. खचलेल्या व्यक्तीला सामर्थ्य देणारा देव आज तुलाही बळ देतो आहे. ज्या गोष्टीमुळे तू खचून गेलास त्यातच एक चमत्कार घडेल. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला निराशा आली आहे त्यात आज एक अद्भुत बदल होईल. प्रभू, तुझे मुलं, तुझी मुलगी, तुझा मुलगा खचून गेले आहे. आज त्यांना धैर्य दे आणि बळकट कर. ते कोणत्या गोष्टीमुळे खचले आहे त्यात एक चमत्कार घडू दे, बदली येऊ दे. आज तिला आनंदी कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.